नमस्कार. शासनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारीसह संयुक्त धारकांना 2% महागाई भत्ता लागू. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात आला. सुरू करूया. निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 25 पासून 55% महागाई भत्ता वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 11/8/25 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्त वेतनधारक आणि निवृत्त वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 1 जानेवारी 25 पासून अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीचा दर 53% 55% सुधारित करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 25 पासून थकबाकीसह माहे ऑगस्ट 25 च्या निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणारा महागाई वाढीचा रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थितीत अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्त वेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी आणि कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 228 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना लागू राहील. संबंधीचा सर्व खर्च परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्त वेतनधारकाची निवृत्त वेतन ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षका अंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्त वेतनावरील महागाई भत्ता वाढी देण्याबाबतची सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहील. धन्यवाद.